नमस्कार. सध्या सगळ्यांच्याच मनात एकच मोठा प्रश्न घोळतोय. नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे ते नेमके खात्यात कधी येणार? तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, तेही कोणत्याही अफवांवर नाही, तर थेट आणि अधिकृत माहितीच्या आधारावर. हो, हाच तो प्रश्न आहे की पैसे मिळणार कधी. पण बघा, फक्त प्रश्न विचारून थांबायचं नाहीये, तर त्याचं खरं उत्तर काय आहे, सध्याची परिस्थिती काय आहे, हे आज आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. चला मग सुरुवात करूया. आज आपण मुख्यत्वे करून या 3 प्रश्नांवर बोलणार आहोत. 1. नमो शेतकरी योजनेचा जो 9वा हप्ता आहे तो कुठे अडकलाय? 2. लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आणि 3. ज्याबद्दल सगळ्यात जास्त उत्सुकता आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेतील त्या 2100 रुपयांच्या वाढीव हप्त्याचं काय झालं? ठीक आहे, चला तर मग एक एक करून सगळे मुद्दे पाहूया. सुरुवात करूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेपासून आणि त्याच्या त्या बहुप्रतीक्षित 9व्या हप्त्यापासून. तर लाखो शेतकरी ज्याची अगदी डोळे लावून वाट पाहत आहेत, तो नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तो नक्की कधी येणार आहे? याचं उत्तर खरं सांगायचं तर थोडं निराश करणार आहे, पण जे सत्य आहे तेच मी सांगणार. सरकारकडून अजूनही कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. जी अपेक्षित वेळ होती ती उलटून गेलीये, तरीही काही घोषणा नाही, आणि यामुळे साहजिकच सगळ्यांची चिंता वाढलीय. आणि या सगळ्या विलंबामागे एकच मुख्य प्रशासकीय कारण आहे, ते म्हणजे एक अधिकृत शासन निर्णय, ज्याला आपण सगळे GR किंवा GR या नावाने ओळखतो, तो अजून निघालेलाच नाहीये. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हा GR म्हणजे नेमकं प्रकरण काय आहे? तर बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हा सरकारचा एक फायनल ग्रीन सिग्नल आहे. जोपर्यंत हा लेखी आदेश निघत नाही तोपर्यंत पैशांची गाडी पुढे जाऊच शकत नाही. म्हणजे विचार करा, या एका कागदामध्ये संपूर्ण प्रक्रियेची चावी अडकलेली आहे. चला आता नमो शेतकरी योजनेनंतर वळूया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या योजनेकडे, म्हणजेच लाडकी बहीण योजनेकडे. इथे तर बघा, फक्त मार्चच्या हफ्त्याचा प्रश्न नाहीये, तर त्या वाढीव रकमेचाही प्रश्न आहे. इथे तर परिस्थिती अगदी सारखीच आहे. म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता असो किंवा त्या 2100 रुपयांच्या वाढीव रकमेचा विषय असो, दोन्हीची स्थिती सध्या काय आहे? तर अधिकृत घोषणेची प्रतीक्षा. सरकारकडून दोन्ही बाबतीत अजून तरी कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पण या दोन्ही गोष्टी रखडण्यामागे कारणं थोडीशी वेगळी आहेत. मार्चच्या हप्त्यासाठी फक्त एका GRची गरज आहे, पण ती जी 2100 रुपयांच्या वाढीची गोष्ट आहे ना, तिथे जरा मोठी अडचण आहे. त्यासाठी यावेळच्या अर्थसंकल्पात तशी काही विशेष निधीची तरतूदच झालेली दिसत नाहीये. त्यामुळे दोन्ही गोष्टींसाठी आधी मंत्रिमंडळाचा निर्णय घ्यावा लागेल आणि मग त्याचा GR काढावा लागेल. ही प्रक्रिया पार पाडावीच लागणार. पण यात एक दिलासा देणारी गोष्ट आहे. एकदा का तो महत्त्वाचा GR निघाला की मग गोष्टी खूप वेगाने घडतात. म्हणजे साधारणपणे GR जारी झाल्यानंतर फक्त 7 ते 8 दिवसांच्या आत पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे खरी प्रतीक्षा आहे ती फक्त त्या एका GRची. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? सार काय आहे? तो हाच की कोणत्याही अफवांवर किंवा कोणीतरी सांगितलं यावर विश्वास न ठेवता फक्त आणि फक्त अधिकृत घोषणेचीच वाट पाहणं किती महत्त्वाचं आहे. या दोन्ही योजना, नमो शेतकरी आणि लाडकी बहीण, यांच्या विलंबाला जोडणारा एकच कॉमन धागा आहे, आणि तो म्हणजे शासन निर्णयाची, म्हणजेच त्या GRची प्रतीक्षा. जोपर्यंत सरकार तो GR काढत नाही तोपर्यंत पैसे वितरित होणार नाहीत. हेच कटू असलं तरी खरं वास्तव आहे. आणि म्हणूनच कोणतीही खोटी तारीख किंवा आश्वासन देणं हे चुकीचं ठरेल. आमचा प्रयत्न हाच आहे की चुकीची माहिती द्यायची नाही, जे सत्य आहे जसं आहे तसंच समोर मांडायचं. जेव्हा सरकारकडून काही अधिकृत अपडेट येईल तेव्हाच निश्चित माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. तर आता पुढची प्रक्रिया कशी असेल? अगदी सोपे 3 टप्पे आहेत. पहिला, मंत्रिमंडळ पैसे देण्याचा निर्णय घेईल. दुसरा, त्याचा एक अधिकृत GR काढला जाईल. आणि तिसरा टप्पा म्हणजे मंजूर झालेला निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे आता बातम्यांमध्ये या 3 गोष्टींवर लक्ष ठेवायचं आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आजच्या या WhatsApp आणि सततच्या बातम्यांच्या जगात कोणत्याही अर्धवट माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत आणि खात्रीशीर माहितीसाठी थोडं थांबणं, संयम ठेवणं किती महत्त्वाचं आहे, नाही का? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसोबत.